नमस्कार, मी परमदास जाधव. आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादात आज सुप्रीम कोर्टात अत्यंत महत्त्वाची सुनावणी झालेली आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद करताना एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. तो म्हणजे विधानसभेत आमदारांची संख्या जास्त असणे म्हणजे संपूर्ण राजकीय पक्षावर त्या गटाचा अधिकार असणे नव्हे, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. नेमकं काय घडलंय? तर सिब्बल यांनी कोर्टासमोर कोणते मुद्दे मांडले आणि या सुनावणीचा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटावर काय परिणाम होऊ शकतोय? चला जाणून घेऊया या सविस्तर व्हिडिओमध्ये. तर राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळा. सुप्रीम कोर्टात सिब्बल यांनी सर्वात महत्त्वाचा असा मुद्दा मांडला आहे. तो म्हणजे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील फरक. सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या पक्षातील काही आमदार फुटले आणि त्या गटाकडे विधानसभेत बहुमत झाले आणि म्हणून तो गटच संपूर्ण राजकीय पक्ष ठरत नाही. पक्षाची संघटना, पक्षघटना आणि पदाधिकारी आणि पक्षाची अधिकृत रचना या दोन गोष्टींचा विचार करावा लागतोय. सिब्बल यांनी पक्षांतर बंदी कायद्याचा मुद्दा उपस्थित करताना अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. जर एखाद्या पक्षातील आमदार बंड करतात आणि त्यानंतर बहुमत मिळवतात आणि मग त्या बहुमताच्या जोरावर आम्हीच मूळ पक्ष आहोत असा दावा करतात, तर पक्षांतर बंदी कायद्याचा उद्देशच काय उरतोय, असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी या युक्तिवादामधून उपस्थित केलेला आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना संख्याबळाच्या आधारे मूळ राजकीय पक्षाची ओळख ठरवता येणार नाही, असा ठाकरे गटाचा दावा आहे. आणि म्हणून सुनावणीत पक्षाच्या व्हीपचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला. पक्षाने अधिकृत व्हीप जारी केला असताना त्यांच्या विरोधात मतदान करणाऱ्या आमदारांच्या कृतीचा 10व्या अनुसूचित अंतर्गत विचार करावा, असे सिब्बल यांनी सांगितले. म्हणजेच केवळ आमदारांची संख्या जास्त आहे आणि म्हणून पक्षाची व्हीपचे जे उल्लंघन योग्य ठरवू शकत नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेचे जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयावर सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. विधिमंडळातील बहुमत आणि राजकीय पक्षाची जी ओळख आहे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मात्र या दोन्ही गोष्टी सांगड घालून निर्णय देण्यात आलेला आहे, असा ठाकरे गटाचा आरोप आहे. सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचे जे शिवसेनेच्या घटनेतील मुख्य नेता या पदाबाबतही प्रश्न उपस्थित केला. हे पद पक्षाच्या घटनेत नेमके कुठे आहे? जे मुख्य नेता पद आहे ते पक्षाच्या रचनेत या पदाला नेमका काय अधिकार आहे? आणि या मुद्द्यावरही कोर्टात चर्चा झाली. मुख्य नेता आणि त्या पक्षामध्ये त्या मुख्य नेत्याच्या पदाला नेमका काय अधिकार आहे, याच्यावर कोर्टात मोठी चर्चा झाली
आणि या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा राजकीय परिणाम म्हणजे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे राहणार. निवडणूक आयोगाने यापूर्वी शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलेले आहे. मात्र उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेले आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा जो अंतिम निर्णय आहे या वादासाठी अंतिम महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल दिलेला नाही. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने अंतिम निर्णय घेणार आहे. या प्रकरणात केवळ धनुष्यबाण चिन्हाचा प्रश्न नाही तर पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थ, आमदारांची अपात्रता आणि राजकीय पक्षाची ओळख या संबंधित महत्त्वाचे घटनात्मक प्रश्नही जोडलेले आहेत. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो केवळ शिवसेनेसाठीच नाही तर भविष्यातील पक्षफुटी आणि पक्षांतर बंदीच्या ज्या प्रकरणासाठी हा महत्त्वाचा ठरू शकतोय. तर मित्रांनो, सुप्रीम कोर्टात आजच्या सुनावणीचा हा होता तो संपूर्ण आढावा. तुम्हाला काय वाटते? शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो काय असू शकतोय? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय आणि न्यायालयीन बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.